मुंबईतील बांद्रा पूर्वेतील गरीब नगर परिसरात सुरू असलेली पाडका मोहीम आता संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरली आहे। हजारो कुटुंबांच्या घरावर बुलडोझर चालत असताना दुसऱ्या बाजूला पश्चिम रेल्वे मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमध्ये मोठे बदल घडवण्याची तयारी करते। गरीब नगरमधील सुमारे 5300 चौरस मीटर जागा मोकळी करून येथे भविष्यात बांद्रा टर्मिनससाठी इंटिग्रेटेड स्टेशन कॉम्प्लेक्स उभारण्याचा रेल्वेचा मोठा प्लॅन आहे। बदलणाऱ्या मुंबईचा कसा असेल बदलणारा नजारा पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। बांद्रा पूर्वेतील गरीब नगर सध्या बुलडोझर, धूळ आणि पोलिसांच्या बंदोबस्ताने व्यापलेला परिसर। पश्चिम रेल्वेकडून येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। 5 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत हजारो झोपड्या आणि बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनाच्या मते ही जमीन रेल्वेच्या भविष्यातील विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। गरीब नगरमधील सुमारे 5300 चौरस मीटर जागा मोकळी करून येथे बांद्रा टर्मिनससाठी मोठं इंटिग्रेटेड स्टेशन कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना आहे। आज या कारवाईला विरोध होत असला तरी प्रत्यक्षात या कारवाईला देखील फार जुना इतिहास आहे। वांद्रे पूर्वेतील गरीब नगर पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणावर पाडका मोहीम। सुमारे 5300 चौरस मीटर रेल्वे जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात येणार। 5 दिवसाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण परिसराला फेन्सिंग करून सुरक्षित केलं जाणार। या जागेवर भविष्यात वांद्रे टर्मिनससाठी इंटिग्रेटेड स्टेशन कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना। पश्चिम रेल्वेच्या मते ही कारवाई अचानक नसून 2017 पासून कायदेशीर कारवाईला सुरुवात। मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच पाडकामाला परवानगी देण्यात आली। रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की ट्रॅक जवळील अनधिकृत वस्तीमुळे रेल्वे सुरक्षा आणि प्रवासी जीविताला धोका। या कारवाईमुळे एका बाजूला मुंबईच्या रेल्वे विकासात गती मिळणार असल्याचा दावा। पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार सध्या वांद्रे टर्मिनसवरून 22 मेल आणि एक्सप्रेस गाड्या सुरू किंवा समाप्त होतात। येत्या काही वर्षात या संख्येत 50% वाढ करण्याचं लक्ष्य आहे। इतकंच नव्हे तर मुंबई विभागातून आणखीन 50 नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची ही योजना आहे। अतिक्रमण झालेली गरीब नगरची 600 कोटींची जमीन मोकळी। मोकळ्या भूखंडासाठी 1000 ते 1,500 कोटींची बोली लागण्याचा अंदाज। वांद्रे टर्मिनस पुनर्विकासाला गती मिळणार। भुयारी मेट्रोनं वांद्रे टर्मिनस जोडणार। वांद्रे टर्मिनस मल्टीमोडल हबचा महत्वाकांक्षी प्रकल्प। लोकल ट्रेन, मेट्रो, बस, टॅक्सी आणि आगामी पॉट टॅक्सी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकत्र जोडणार। वांद्रे टर्मिनस स्थानकावरून सध्याचा 22 मेल एक्सप्रेसचा आकडा वाढून 50 नव्या मेल एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचं उद्दिष्ट। भविष्यात अधिक रेल्वे सेवा, वाढती प्रवासी क्षमता। संपूर्ण परिसराला फेन्सिंग, नव्या इंटिग्रेटेड स्टेशन कॉम्प्लेक्सची तयारी। रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार सार्वजनिक जागा कायद्यानुसार ही प्रक्रिया 2017 पूर्वी सुरू झाली होती। बॉम्बे हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच कारवाई करण्यात येत असल्याचा दावा रेल्वेनं केला आहे। रेल्वेचा आणखीन एक मोठा मुद्दा म्हणजे सुरक्षा। सक्रिय रेल्वे रुळाजवळील अनधिकृत वस्ती मानवी जीवितांसाठी आणि रेल्वे वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। ऑलमोस्ट 50% डेब्रीज हमने यहाँ से डिस्पोज करके एक इंटरिम लोकेशन पे रख दिया है। बाकी डेब्रीज भी यहाँ से रेगुलर बेसिस पे हटाया जा रहा है। ऑलमोस्ट 80 क्यूबिक मीटर एवरी सिंगल डे यहाँ से डेब्रीज हटाया जा रहा है। हमारा जो मुख्य उद्देश्य ये है कि कल तक इस प्रकार की जो डिप्लॉयमेंट है कि जहाँ डेली बेसिस पे 1000 से 1200 लोग हर दिन डिप्लॉयड रहते हैं, वो डिप्लॉयमेंट 23rd के बाद बहुत कम हो जाएगा, क्योंकि तब तक हम जो मेजर हमारा जो कार्य है और जो ध्येय है हमारा कि इलीगल स्ट्रक्चर्स को पूरी तरह से तोड़ना और जो 100 स्ट्रक्चर हैं उसके ऊपर के फ्लोर को हटाना, ये सारा का सारा कार्य जो है कल शाम तक होने की पूरी संभावना है। एका बाजूला मुंबईच्या रेल्वे विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला हजारो कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न। गरीब नगर पाडकामामुळे विकास आणि मानवी हक्क यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय। आता तात्काळ मुंबईसारख्या शहरामध्ये जेवढे बांधकाम परवाने आपण देतोय तर त्याखाली EWS अंतर्गत ज्यांच्या आर्थिकदृष्ट्या ज्या सदनिका आपण बांधतो त्या सदनिका बांधकाम व्यावसायिकांना त्यांना TDR FSI वाढवून द्या आणि त्यांना घरं द्या ना। त्याच्यातली तुम्ही 2-4%, 5% असे केले तर सगळ्या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन सोसायटीत होईल आणि सोसायटीच्या लोकांना, तिथल्या राहणाऱ्या लोकांना धुणेभांडी करणारी बाई मिळेल, आम्हाला रोजगार मिळेल आणि आम्हाला वाटेल की ही विषमता संपलेली आहे। अशा 5 स्टार श्रीमंताच्या इमारतीमध्ये आम्हीही राहतो आणि त्यांना सेवा देतो, अशा पद्धतीची आमची एक भावना आणि कल्पना देखील आहे। गरीब नगर पाडकामामुळे मुंबईच्या रेल्वे विकासाला गती मिळणार का?
की पुनर्वसनाचा प्रश्न आणखीन गंभीर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या कारवाईनं विकास विरुद्ध निवारा हा जुना वादही पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ऋषी देसाई, पुढारी न्यूज, मुंबई.